दूसरा सेमीफाइनल का मुकाबला मैदान पर 6 ओवर का मैच, 2 ओवर पावर प्ले और टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला शेट्टी ग्रुप कोरगांव क्रिकेट टीम का और भूमि स्ट्राइकर्स असनोडा क्रिकेट टीम बल्लेबाजी पर। बैकवर्ड पर कट किया, इस बार ऑफ साइड पर गेंद चली गई। बैकवर्ड कवर पॉइंट पर एक सिंगल, क्या दूसरा रन बनेगा? हाना हाना कर रहे थे, आखिरकार दूसरे के लिए पलटे, थोड़ा करीबी मामला बन सकता था मैदान पर, बच गए वहां पर। 2 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ भूमि स्ट्राइकर असनोडा क्रिकेट टीम का। टीम के ओनर है सर पंकज सावंत, एक और से तुबी क्रिकेटर सावी बेरे क्रिकेट टीम। फाइनल में टीम के ओनर है सर धर्मा और अगली गेंद इस बार अनुष केरकर अपने बॉलिंग मार्ग पर। बढ़िया शॉट, ओवर पिच गेंद पर एक लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर खाली इलाका और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर। अंपायर का इशारा हो चुका है 4 या 6 का और यह जानकारी tenniscricket.in से मदद ली चुकी है। स्ट्राइकर्स असनोडा क्रिकेट टीम की सेमीफाइनल का मुकाबला इन दो टीमों के बीच में, और इस मैच के बाद मुकाबला होगा, एक एग्जीबिशन मैच होगा गोवा और सिंधुदुर्ग के खिलाड़ियों के बीच में। तो अंपायर का इशारा हो चुका है, सिक्सर खेंडेर बॉयज मोरजिम, सिक्सर 6 रन के लिए गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर। अनुष केरकर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच गेंद इस बार ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, वाइडेस्ट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर जरूर मौजूद है लेकिन दूर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छी शुरुआत सेमीफाइनल के इस मुकाबले में, और सामने अब लेफ्ट हैंडर बल्लेबाज मनोज वरक अनुष केरकर की गेंदबाजी का सामना करेंगे। फाइनल में प्रवेश कर चुके तुबी क्रिकेटर सावी बेरे क्रिकेट टीम, एक तरफी मुकाबला रहा राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम, और मैन ऑफ द मैच का हकदार रहे चंदन नाइक। बहुत ही शानदार बल्लेबाजी की चंदन नाइक ने। और ये दूसरा सेमीफाइनल, एक ओर से पुनाजी कलंगुटकर तो दूसरे ओर सूरज गावड़े। आड़े बल्ले से खेला, इस बार ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर है मौजूद, जब तक गेंद को उठाते फील्ड करते। अपना खाता खोला सिंगल के साथ मनोज वरक ने, और एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए पुनाजी कलंगुटकर। 2 दिन पहले एक बड़ी प्रतियोगिता खेल चुके हैं भाईंदर मुंबई में, बहुत ही शानदार खेल किया था गोवा क्रिकेट टीम ने, और अपने टीम के साथ जुड़ चुके इस मैदान पर भूमि स्ट्राइकर्स असनोडा क्रिकेट टीम के ओनर है सर पंकज सावंत। इस बार बहुत बढ़िया शॉट मिड विकेट पर, बैकफुट पर इस बार जगह बनाए और शानदार शॉट, गेंद बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया ऑफ साइड पर, कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करती। बहुत अच्छा क्रिकेट पुनाजी कलंगुटकर का, जब मौका मिला तो चौका लगाया और अच्छी गेंदों को सम्मान दिया। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 14 रन बिना किसी नुकसान से। पहला मैच सेमीफाइनल का थोड़ा सा लो स्कोर का मैच देखने को मिला, 56 का टारगेट, लेकिन ये मैच जिस तरह से शुरुआत हो चुका है, बहुत अच्छी बैटिंग लाइनअप है, सामने भी जवाब बहुत अच्छा मिलेगा। शेट्टी ग्रुप कोरगांव क्रिकेट टीम, खास करके अनुष केरकर है, सूरज गावड़े है, नितेश कांबड़ी है, ये बिल्कुल
शानदार बल्लेबाजी है प्रसाद किंदरेकर है, तो एक बहुत अच्छा मैच होगा। लेकिन देखा जाएगा फिलहाल आने वाले 5 ओवर में भूमि स्ट्राइकर कितने रन बना लेते हैं। और फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, नितेश कांबड़ी आ चुके थे गेंदबाजी पर। क्या सुपर ओवर का मैच देखने को मिला था, क्या शानदार बल्लेबाजी की थी नितेश कांबड़ी और सूरज गावड़े ने। होडावड़ा क्रिकेट टीम के साथ मुकाबला टाई हो चुका और उसके बाद तूफान सी बल्लेबाजी की थी सूरज गावड़े ने। फिलहाल दूसरे ओवर की शुरुआत मैदान पर और सामने लेफ्ट हैंडर मनोज वरक। एक बहुत अच्छी शुरुआत ऑफ स्टंप पर, अच्छी लाइन पर बल्लेबाज को बीट करती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ आकर थोड़ी सी चर्चा गेंदबाज के साथ विकेट कीपर के सूरज गावड़े उर्फ भाऊ। बहुत कुछ दारोमदार रहेगी सेमीफाइनल के मुकाबले में। उनकी बल्लेबाजी पर 14 रन टोटल स्कोर रुका हुआ बिना किसी नुकसान से। खेल दूसरे ओवर का जारी है मैदान पर। पुलर लेन की गेंद, एक जोरदार अपील विकेटों के सामने पा गए और पहला धक्का लगता हुआ एलबीडब्ल्यू करार घोषित करते हुए अंपायर और मनोज वरक पहले विकेट के रूप में आउट होकर वापस डीजे। एक अच्छा विकेट ब्रेक थ्रू दिलाते हुए अपने टीम को नितेश कांबड़ी, खुद का पहला टीम का दूसरा ओवर और उनकी गेंदबाजी का सामना करने के लिए नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। अनिश स्कोर वहीं पर रुका हुआ, टोटल 14 पर 1 विकेट के नुकसान पर। खेल दूसरे ओवर का पावर प्ले का खेल जारी है मैदान पर। छोड़ा इस बार जाने दिया, अपटम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 15 पर। 2 फील्डर है जो एक लगभग मिड विकेट बाउंड्री पर, एक डीप लॉन्ग बाउंड्री पर। बढ़िया शॉट इस बार खेला गेंद को, फील्डर है मौजूद लॉन्ग बाउंड्री पर। जब तक गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल अपना खाता खोला इस 1 रन के साथ और स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर पहुंचा, टोटल 1 विकेट के नुकसान पर। एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए पुनाजी कलंगुटकर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट और बहुत अच्छे फुटबॉल के भी खिलाड़ी है पुनाजी कलंगुटकर। और लंबा सफर है क्रिया जो कि पुनाजी कलंगुटकर का। इस बार ऑफसाइड पर, कवर पॉइंट पर गेंद थोड़ी सी हवा में, लो मैच लैंड में। एक सिंगल, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक गेंद को कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। कमेंट्री बॉक्स में से आज ढेर सारी शुभकामनाएं देंगे। आज बर्थडे है, जन्मदिन है राम नागवेकर और उनके भाई लक्ष्मण नागवेकर। राम नागवेकर आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं, जन्मदिन मुबारक हो। बढ़िया शॉट इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर, बैकफुट पर पुल किया गेंद को और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। पुनाजी के लिए और एक मौका आ चुका है चौके का और देखा जाएगा फिलहाल नितेश क्या करते हैं आने वाली गेंद का। फ्री हिट की गेंद, आने वाली गेंद और स्ट्राइक पर पुनाजी कलंगुटकर। फ्री हिट की गेंद, फुल टॉस,
लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सी मारेका से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। ठीक है, 29 लॉस ऑफ 1 विकेट। ऑफसाइड पर, ओहो क्या लाजवाब शॉट, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर एक नजाकत भरा शॉट। थोड़ा सा जायदा ले रहे हैं अंपायर और आखिरकार 4 या 6 ये थर्ड अंपायर के लिए इशारा हो चुका है और तीसरे अंपायर योगेश्वर पर मुन्ना दाभोलकर वो भी जुड़ चुके टेनिस क्रिकेट .in के साथ। देखा जाएगा, फिलहाल ये 4 या 6 और बहुत जल्द आपके लिए जानकारी भी होगी। और अंपायर का इशारा होता हुआ सिक्सर 6 रन के लिए। पावर प्ले का खेल समाप्त। बूम स्ट्राइकर असनोडा क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई और बहुत ही शानदार बल्लेबाजी। टोटल स्कोर 35 रन, 1 विकेट पर एकमात्र विकेट मनोज वरक आउट होकर वापस, 1 पर अनिश बल्लेबाजी कर रहे, 1 पर 3 छक्के और 2 चौके अब तक पुनाजी कलंगुटकर बहुत ही बेहतरीन 9 गेंदों में 31 रन पर अपने खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए पावर प्ले समाप्त हुआ। तो थोड़ी सी चर्चा हो रही है शेट्टी ग्रुप कोरगांव क्रिकेट टीम के खेमे में गेंदबाजी में बदलाव क्या होगा और आखिरकार इस तूफान को किस तरह से रोका जाए। ये बिल्कुल थोड़ी सी रणनीति मैदान पर अपनाते हुए शेट्टी ग्रुप कोरगांव क्रिकेट टीम, मालूम है कई बार आमने सामने मुकाबला हो चुका है, लेकिन हर दिन के साथ हर मैच नए मुकाबले के साथ, और ये सेमीफाइनल का मुकाबला है। दोनों टीमों पर थोड़ा अतिरिक्त दबाव है। सामने तुवी क्रिकेटर सावी वेरे क्रिकेट टीम आराम के साथ अंतिम फेरी में प्रवेश कर चुकी है। राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम को रुकना पड़ा और आखिरकार चर्चा के बाद 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद तीसरे ओवर में फिर से एक बार जिम्मेदारी सुपुर्द की है अनुष केरकर, जो बहुत ही ऑलराउंडर है, बेहतरीन ऑलराउंडर है, और उनके हाथों में गेंद सुपुर्द की चुकी है। 35 रन, 1 विकेट पर 35 लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी गेंद इस बार यॉर्कर लेन की खेला, इस बार कवर की तरफ फील्डर है मौजूद, गेंद को उठाते जब तक फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 36 लॉस ऑफ 1 विकेट, 36 रन 1 विकेट के नुकसान पर। आज भारी संख्या में दर्शक मैदान पर चारों ओर दिखाई देते हुए आप सभी का एक बार स्वागत है, सभी का धन्यवाद। आपकी मौजूदगी बिल्कुल 4 चांद लगाते हुए, और हमारे कमेंट्री बॉक्स के बिल्कुल सामने ऊपर आसमान में चांद भी दिखाई दे रहा है। ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया, इस बार गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। विकेट कीपर के साथ एक शॉर्ट थर्ड मैन है, एक गली पर फील्डर है, एक सिली मिड ऑफ है, एक डीप एक्स्ट्रा कवर है, एक लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, वाइडेस्ट लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है। यह फील्डिंग की जमावट है मैदान पर। खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए अनुष केरकर अपने लंबे रनअप के साथ सामने से दूर वाले चोर से आखिर में बिल्कुल जो कि दिशा देना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले से दूर थी। वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड बॉल के साथ और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। बल्लेबाजी में बूम स्ट्राइकर असनोडा क्रिकेट टीम मुकाबला करती हुई सेमीफाइनल में शेट्टी ग्रुप कोरगांव क्रिकेट टीम के साथ। ओहो, लाजवाब टाइमिंग, पुनाजी कलंगुटकर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे, धन्यवाद। मान्यवर कक्ष में आगमन हो चुका है। मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी इस साल में एक बड़ी प्रतियोगिता संपन्न रही थी। क्या भीड़ थी उस
टूर्नामेंट में, और उस टूर्नामेंट के सर्वे सर्वा सर महेश जी कोनाडकर, जिनका भी आगमन हो चुका है वीआईपी कक्ष में बैठे हुए इस मैच का आनंद लेते हुए। सर आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। ऑफ टम्प पर ये एक शॉर्ट ऑफ लेन गेंद, थोड़ा सा हटकर कट करना चाहते थे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, एक डॉट गेंद। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 43 पर 1 विकेट के नुकसान पर। एक जोरदार अपील अंपायर की और विकेट कीपर और गेंदबाज का, नजदीकी फील्डरों का, और कोई असर नहीं था उस अपील का। एक वाइड यॉर्कर, बल्ला जमीन पर बिल्कुल घसट चुका था और काफी अनुभव है अंपायरों के साथ, उन्होंने उस अपील को नकारा। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अनुज केरकर धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर, ओ गेंद हवा में, लेकिन मौका नहीं मिला। गली पर नॉन स्ट्राइकर, ओहो निशाना लगाया था लेकिन गेंद नहीं लगी स्टंपों पे। शायद स्ट्राइक एंड पर मौका था, लेकिन मेरे ख्याल से फील्डर की सही सोच थी। ये अगर बड़ी मछली जाल में मिलती तो अच्छी बात बन सकती थी। निशाना भी लगाया था लेकिन गेंद नहीं लगी। लॉन्ग ऑन पर गेंद बैकअप कर रहे थे, तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और एक ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर समाप्त हुए और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 44 रन 1 विकेट पर। बहुत शानदार बल्लेबाजी भूमि स्ट्राइकर हसनुल्लाह क्रिकेट टीम की। आने वाले 3 ओवर का 18 गेंदों का खेल बाकी। गेंदबाजी में परिवर्तन, कमेंट्री बॉक्स में परिवर्तन। आइए माइक्रोफोन पर जुड़ जाते हैं, आवाज आगे की योगेश परब की। बोईचं चॅम्प्स ट्रॉफीचा मालिकावीराचा किताब ज्याच्या नावावर पसिनोबाई कोरली गेली आहे, सुवर्ण हस्ताक्षरात तो पुण्याची कलाकुट करतं. सुरुवातच भूमी स्ट्रायकर अस्नोला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना शेट्टी ग्रुप कोरगावच्या विरोधात फटकेबाजीत दगडी करत धावपलकावर धावपलक बघायला मिळाला. तो 44 धावपलकावर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. निखिल आपल्याला बघायला मिळतोय आणि स्ट्राईकला सुरुवातीपासून ज्या खेळाडूनं या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये रसिक प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकायला सुरुवात केली आहे. सर्वांचा लडका खेळाडू गोवा टेनिस क्रिकेटचा बेतास वाच्या मैदानाच्या आतमध्ये पुण्याची कलंगुटकर आपल्याला बघायला मिळतोय. स्विजिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी 2 हात समांतर केलेत. अवांतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं भूमी स्ट्रायकर अस्नोला क्रिकेट संघासाठी एक मात्र धाव. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 45 धावपलकावर. आडव्या बॅटचा पटका, जमलेला गरंगत सदरा, डिप्सकरला क्षेत्ररक्षक वेगाला चेंडूपर्यंत येतोय, परतीची फेक करतोय, एकच धाव. ही पुण्याची कलंगुटकरच्या कोट्यामध्ये येत. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय 46 धावपलकावर. एक गडी बाद आपल्याला बघायला मिळतोय आणि सज्ज झाला स्ट्राईकला पुण्याची एक खिलाडी सेनाबरोबर. कालचं रात्र ही खऱ्या अर्थानं रोहन साळगावकरनं गाजवली 2 षटकारांच्या आतषबाजी करत. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास भूमी स्ट्रायकर अस्नोला क्रिकेट संघासाठी. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीला निखिल. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं परतीची फेक करतोय. एकेरी धावसंख्येची लहर मिळत सांघिक धावपलकावर भूमी स्ट्रायकर अस्नोला क्रिकेट संघासाठी आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र
बघायला मिळतोय तो मात्र 53 धावा धावफलकावर. सुजितचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुणाजी कलंगूटकरच्या बॅटमधून फटकेबाजी तगडी बघायला मिळत आहे. शांत असलेला सुरुवातीपासून जाणं स्वतःला एक सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून गोवा टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे पुणाजी कलंगूटकर आणि तीच फटकेबाजी भूमिश टायगर असताना क्रिकेट संघाच्या कोट्यातून करत असताना सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. निखिलच्या माध्यमातून कमबॅक करणारी गोलंदाजी शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघानं पहिल्या दिवशीची रात्र या क्रिकेट संघानं गाजवली. सुरेश उर्फ भाऊ गावडेची फटकेबाजी, नितीश कांबळेचा जलवा, हा लेखाजोगा अनुष केरकरची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. पण यानंतर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात पहिला दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. भूमिश टायगर असतोडा विपक्ष शेट्टी ग्रुप कोरगाव ही लढत खेंडीर बॉईचा मोर्चेमा चॅम्प्स ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. आडव्या बॅटचा फटका भिरकावून दिला. ऑफसाईडचा चेंडू जमलेला गरंगचा दरास डिव्सकेवर लेकडनं परतीची फेक, एकेरी धावसंख्येची लहर, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवत सांघिक धावफलकावर 54 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितच्या 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि उर्वरितच्या 12 चेंडूंवर भूमिश टायगर असतोला क्रिकेट संघ जो मानस घेऊन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 75वी 80 गाठेल. पुणाजी नावाचं वादळ जे गोंगावलंय मैदानामध्ये ते शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाच्या विरोधात गोलंदाजांच्या विरोधात मात्र आतषबाजीने फटकेबाजी करेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची गोलंदाजी 4थ्या षटकानंतर निखिलनं थोडीशी कमबॅक करणारी केली आहे. या षटकात धावा थोड्याशा कमी निघाल्या आहेत. म्हणजे एका बाजूनं या महत्वाच्या गोलंदाजीला स्लॉक ओव्हरला शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघानं सुरुवात केली आहे. चौपन्न धावा धावफलकावर रोड एडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रितेश आपल्याला बघायला मिळतोय. समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं खेचून टोलवायचा प्रयत्न होता. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला टोलबाबा डीप मिड विकेटकडनं वेगानं चेंडूपर्यंत निखिल आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यानंतर वेगानं परती आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जी चोरटी धाव संबोधली जाते ती चोरटी धाव आपल्याला बघायला मिळते. एकच धाव होती, अस्तित्वात नसलेली धाव खेळण्याचा प्रयत्न आणि तोही सुरेख रन बिटवीन विकेट पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज. सुंदर एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट होत धावफलकावर बघायला मिळतोय. तो अब तक 56 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. 20 चेंडू 48 धावांची बहारदार खेळी. गेल्या वर्षीचा मालिकावीराचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यानं लॉंग ऑफला उडवलाय, कडक मारलाय, बेद धडक गेलाय आणि पुणाची कलंगूटकरला आपली चेंडूपळी बॅट उंचावून दाखवायला हरकत नाही आहे. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये मानवंदना दिली आहे पुणाजीनं. षटकारानं आपलं अर्धशतक पूर्ण करत वैयक्तिक 54 धावांची बहारदार खेळी करतोय आणि सांघिक धावफलकावर 62 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू फाईन लेग रिजनला नो मॅच लाईन मध्ये पडतोय. चेंडू थांबत नाही आहे. शतरक्षक चेंडूची शर्यत, चेंडू विजयी झालाय. चौकाराची गुण पंचांची आहेत. दे दनादन फटकेबाजी करणारा पुणाजी कलंगूटकर मैदानाच्या आतमध्ये. भूमिश टायगर असतोला क्रिकेट संघासाठी आतषबाजी बघायला मिळत. 4 या धावसंख्येनं धावफलकावर 66 धावा धावफलकावर 66 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केलाय प्रितेशनं 12. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा फटका पुणाजीचा फसलाय. खेळ संपलाय पुणाजी कलंगूटकरचा. आता मात्र कुठेतरी शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघानं श्वास घ्यायला सुरुवात करेल. खऱ्या अर्थानं पुणाजीची जर मित्रांनो फटकेबाजी आवडली असेल तर आपण डान्स आवाज करूया पुणाजीसाठी. सुंदर फटकेबाजी करत 66 धावसंख्या धावफलकावर या 66 धावसंख्येमध्ये सुरेख फटकेबाजी करत असताना पुणाजी कलंगूटकर 23 चेंडू 58 धावा 6 षटकार 3 चौकारांची आतषबाजी.
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटला सुरुवात केलं तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं क्रिकेटमध्ये मला एखादी बाईक तरी भेटू नये आणि सुरुवात केल्यापासून या वर्षीच्या मोसमात मात्र बेतकर ट्रॉफीच्या माध्यमातून बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावर पसिनो बाईकनं सुवर्ण हस्ताक्षरात कोरला गेला आहे तो रोहन साळगावकर कालच्या रात्रीचा हिरो मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा रोहनचा इरादा, फटका बसलाय, खेळ संपलाय. कालचा हिरो आजचा झिरो घेऊन माघारी परतत असताना भूमिश टायगर असतोला क्रिकेट संघासाठी धावपलकावर 66 धावा, 3 गडी माघारी परतलेत. रोहन गेला आणि 0 धावसंख्येची बॅक घेऊन मात्र माघारी परतलाय. विशांत मैदानाच्या आतमध्ये शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघानं आता मात्र स्लॉक ओव्हरला कमबॅक करायला सुरुवात झाली आहे. भोंगे वाजायला सुरुवात होत आहेत. परतीची पेक आपल्याला बघायला मिळते ते शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाच्या कोटेतून. आपण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा पुण्याची माघारी परतल्यानंतर रोहन माघारी परतलाय. अजून एक विस्फोटक फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय भूमिश टायगर असतो क्रिकेट संघाचा विशांत मैदानाच्या आतमध्ये प्रितेशच्या विरोधात. ऑन हॅट्रिकचा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अनुष केरकर वेगानं चेंडूपर्यंत आलाय. सुरुवातीला त्याला झेल टिपायचं होतं, शेवटच्या षडापर्यंत चेंडूवर नजर, त्यानं चौकार अडवण्यात धन्यता मानलाय. प्रतिस्पर्धी संघाला एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 67 धावा धावपलकावर 5 षटक 30 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरितच्या अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि तोपर्यंत आपण ऐकूया सुंदर साऊंड सिस्टम या स्पर्धेच्या माध्यमातून समर्थ डेकोरेटर्स डीजे संदीपच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश कावडे उर्फ भाऊ. हल्लीच्या मोसममध्ये या खेळाडूंना अनेक मोठमोठ्या ओपनच्या स्पर्धा कित्येक वेळा हा आपल्याला बघायला मिळतो. तो मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. वाईट बॉलनं 68 धावा धावपलकावर 3 गडींच्या बदल्यात. गती परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. फिंगर रोल केले सूरज उर्फ भाऊ गावडे चेंडूवर एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 69 धावा धावपलकावर. आणि सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक. पुढाची कलंगुटकरची फटकेबाजी ही रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी खऱ्या अर्थानं दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आज महत्वाच्या सामन्यामध्ये 54 धावांची वैयक्तिक बहारदार खेळी त्याला पुढाचीने केले. सुरेख कृतजी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 हात समांतर केलेत. अवांतरची कोण हे आमच्यापर्यंत पोहोचत जो 17वी घटनेचा मला होता सुरुवातीला ती 17वी धावपलकावर 3 गडी बाद. गती परिवर्तनाचा चेंडू आडव्या बॅटनं केला बॉल. ऑफसाईडचा चेंडू पायावरील या ठिकाणी सूरज गावडेनं चतुराईनं केलेली गोलंदाजी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला खऱ्या अर्थानं निखिलनं सुरुवात केली. निखिलनं कमबॅक केलं. प्रितेशनं 3 चेंडू थोडेसे खराब टाकले. त्यानंतर कमबॅक केलं आणि आता तोच कित्ता सूरज उर्फ भाऊ गावडे शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून गिरवतोय. पुढे सरसावत पटक्या टोलवल्याचे पहिला प्रयत्न नितेश टोळाचा प्रंबल झालाय. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्येने पावलं पहिली. 1 या धावसंख्येने धावपलक 71 धावा धावपलकावर 71 धावा.
धावफलकावर षटक क्रमांक अंतरिमचं प्रगतीपथावर निम्म्या चेंडूंचा खेळ हा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरितच्या अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि स्ट्राईकला विशांत सज्ज झालाय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फिंगर रोल केले. आपल्या कलात्मक गुणांवर बहारदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात वेग न आणता आपले कलात्मक गुण आपल्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करावा हे सूरज गावडेनं हरलंय आणि डॉट बॉल बघायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पंच दोनात समांतर करतायत. व्हाईट बॉल करतायत. पंचांना चॅलेंज केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. हा चेंडू फलंदाजाला खेळण्याजोगा होता असं शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाचा गोलंदाज आणि त्याचे साथीदार सांगतायत. पंचांनी सांगितलंय हा चेंडू खेळण्याजोगा नव्हता, बाहेर होता, व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर पंचांची तिसऱ्या पंचांची मदत तर घेतली आहे आणि बघूया योग्य तो निर्णय काय येतोय. व्हाईट बॉल अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर 72 धावा धावफलकावर आपल्याला बघायला भेटत आहेत. 72 धावा धावफलकावर सूरज गावडेनं रोखलंय स्लॉक ओव्हरला. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक अप्परकटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीला वाटलं होतं हे झेल होतंय की काय, पण या झेल सुटल्यानंतर चौकाराची मोहोर भूमिश टायगर असतो क्रिकेट संघाच्या विशांच्या नावावर कोरली जात 4 या धावसंख्येनं 76 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 76 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 गडी हे बाद होत आहेत. इनिंगची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सूरज उर्फ भाऊ गावडे. गती परिवर्तनाचा चेंडू यष्टीरक्षकानं चूक केली आहे. परतीची फेक थोडीशी खराब बघायला मिळाली. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रथमतः धावच नव्हती, निर्धाव बॉल होता. नितेशनं चूक केली. अजून एक धाव आली आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नात मात्र धावचीच्या स्वरूपात अनिशला थांबावं लागतंय. 2 धावा धावफलकावर गणल्या जात. सुरुवातीला वाटलं होतं पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर भूमिका स्ट्रायकर असताना क्रिकेट संघ एक मजल 85-90 गाठतोय. पण मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी प्रितेशची निखिलची स्लॉक ओव्हरचा सूरज उर्फ भाऊ गावडेचे सुंदर षटक आहे. धावफलकावर 78 धावा धावफलकावर 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाला. नितेश कांबळी, सूरज गावडेची, अनुष केरकरची फटकेबाजी की रोहन साळगावकरचा जलवा अगदी थोड्या वेळात आपल्याला मैदानावर बघायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण ऐकूया आवाज डीजे संदीपच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवर 2 सुंदर आवाज जोडले जातील. सर प्रसादजी परब आणि सर श्याम कलंगुटकर.
एक भरभक्कम धावसंख्या आपण बघतो त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. धावा कुठल्या त्या 78 आणि 78 आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की 79 धावसंख्येचं लक्ष असणार आहे सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच शेट्टी ग्रुप कोरगाव संघासमोर. दोन्ही आमच्या ऑफिशियल राऊंडच्या आतमध्ये अभि तळेकर आणि पंचांच्या भूमिकेत आपण बघतो म्हणजेच सिद्धेश हरमलकरला. उपांत्य फेरी दुसरी सेकंड सेमीफायनल यानंतर एक्झिबिशन मॅच ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अत्यंत महत्त्वाची लढत ती तुम्हाला बघायला मिळेल दोन बलाढ्य संघांमध्ये. नाउ द बिग अनाउन्समेंट फॉर द स्पेक्टेटर्स. सर्व आमच्या क्रिकेट रसिकांसाठी मात्र एक खुश खबर. नेक्स्ट मॅच जी तुम्हाला बघायला मिळणार आहे एक्झिबिशन मॅच गोवा विरोधात सिंधुदुर्ग. आणि या मॅचमध्ये एक खास करून स्पेशल प्राइज आलं आहे आमच्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी. किंदीर बॉईज मोर्जिम यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. पुढच्या एक्झिबिशन मॅचमध्ये जेव्हा सामना सुरू होईल गोवा विरोधात सिंधुदुर्ग आणि सीमारेषेच्या पलीकडे जर कुठल्याही प्रेक्षकाने एखादी जर झेल टिपला तर त्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिस इज द फर्स्ट टाइम इन द गोवा. आणि पहिल्यांदा हे चित्र घडणार आहे. पहिल्यांदा हे चित्र तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ती प्रथा सुरू होते किंदीर बॉईज या क्रिकेट स्पर्धेमध्ये. सामना आपण सुरू करतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. शॉर्ट ऑफ लेन भरपूर बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धीरज कडे हा सिग्नल येतोय अभिजित तळेकरचा. आणि वाईड बॉलचा इशारा केलाय. धावसंख्या धावफलकावर 1. स्ट्राईक केला नितेश उबाय. नॉस्ट्राईक केला सूरज उबाय. आणि षटक क्रमांक पहिलं रोहन. ऑन द राईट समोर मारला वॅकेंट एरिया. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. वन बाउन्स ओव्हर द लाईन. खणखणीत चौकार. शंका नाही. 79 धावसंख्येचा पाठलाग 6 षटकात करायचा आहे. 13 ते 14 धावा प्रति षटकामागे करावे लागतील बॅटिंग करत असताना. म्हणजेच शेट्टी ग्रुप कोरगाव या संघाला खूप चांगला कॉपी बुक स्टाईल ड्राईव्ह. पण गॅप शोधू शकत नाहीये. फटका चांगला होता. थोडंसं वेट केलं होतं. मागे थांबला होता. त्यानंतर आपण बघितलं की हाफ वॉली करून चेंडूला कव्हर ड्राईव्ह दाखवण्याचा प्रयत्न. पण एक चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते सर्कलच्या आतमध्ये फिल्डरकडून विशांत याच्याकडून. धावसंख्या 4. एक वाईड. बॉटम हँड सन्मान दिलाय कारण चेंडू तसा होता. समोर येणारा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. एक वाईड एक चौकार. आतापर्यंत 5 धावा धावफलकावर. आणि बघायचं या धावसंख्येचा पाठलाग पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल मैदानावर. ऑन साईडला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू थोडासा मिस टाइम होतोय. फटका एकदम टो एंडला चेंडू लागलाय. जास्त लांब जात नाहीये. किंचित आपण बघितलं की गोलंदाजाच्या उजव्या बाजूला चेंडू जाऊन लँड होतोय. आणि त्या मुवमेंटला नितेश कंप्लीट करतो. ती 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतो ती 6 वर. आणि स्ट्राईक एंडला आलाय तो सूरज लेफ्ट हँडर. शेट्टी ग्रुप कोरगाव. स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता. क्वार्टर फायनलची ती फेरी पार करत असताना थेट उपांत्य फेरी गाठली होती या संघाने. तो संघ बॅटिंग करतो मैदानावर. धावसंख्येचा पाठलाग करतोय 79. रोहन राऊंड विकेट. ट्रॅक चेंज करतोय लेफ्ट हँडर समोर. यशीच्या मागून पुन्हा फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आणतोय. वेगवान चेंडू. ऑन ड्राईव्ह. मनगटी फटका. थोडंसं कंट्रोलमध्ये फटका बघायला मिळाला. बॉटम हँडचा वापर केला. संयमाने खेळला फटका. आणि स्ट्राईक रोटेट केले पुन्हा नितेशकडे. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर ती 7. सेवन विदाउट लॉस इन फर्स्ट ओव्हर. सबमरीन डिलिव्हरी. विकेट कीपर बीट. बॅट्समन सुद्धा बीट होतोय.
चेंडू मागे निघून जातोय, प्रोटेक्शन आहे मागे विकेट किपरच्या, आणि तोपर्यंत षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. इकॉनॉमिकल षटक, पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा अत्यंत भारदस्त षटक रोहन साळगावकरचं बघायला मिळतंय, आणि फक्त 7च धावा त्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस खर्च केलेल्या आहेत. जसं मगाशी मी उल्लेख केला की पुढचा सामना जो आपल्याला तुम्हाला बघायला मिळणार आहे ती प्रेक्षणीय लढत आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे गोवा विरोधात सिंधुदुर्ग या दोन बलाढ्य संघांमध्ये. आणि गतवर्षी सुद्धा आपण हा सामना इथे बघितला होता, आणि तो सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत गोवा विरोधात सिंधुदुर्ग, आणि त्या मॅचमध्ये कुठलाही प्रेक्षक जर सीमारेषेच्या बाहेर एक हाती जर झेल टिपेल, त्याला खास करून क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या भाषेमध्ये आयवा कॅच म्हटलं जातं, आणि तो आयवा कॅच जर तुम्ही एक हातात पकडला तर तुम्हाला चक्क 2,000 रुपयाचा कॅश प्राईज केंद्रीय बॉईज मुरजिम यांच्या माध्यमातून दिलं जाईल. फर्स्ट टाइम इन द गोवा आयवा कॅच. सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांसाठी निश्चित एक सुवर्ण संधी. आतापासून अनाउन्समेंट का करतोय, कारण ते मॅचला थोडासा वेळ आहे, प्रेक्षक गर्दी करतील चारही बाजूला, याच्यात मात्र शंका नाही, कारण प्राइस एवढं मोठं आहे. आज की रात आपकी बन जाएगी 2000 के साथ. नामदेव बाणावलीकर इज द कॅप्टन ऑफ द टीम. येतो तो मुरजिम विलेज एंड कडून. शॉर्ट ऑफ लेन, आणि इथे मात्र चेंडू बॅटची एज घेऊन चेहऱ्यावर गेला अक्षरशः. आपण हीच अपेक्षा करूया की ती दुखावत जास्त मोठी नसेल लेफ्ट हँडरसाठी, कारण एखादा चेंडू जर डायरेक्ट येतोय अंगावर तर त्याची दुखापत थोडीशी कमी असते, पण एखाद्या बॅटची एज घेऊन तर चेंडू जर खेळाडूच्या अंगावर येतोय तर दुखापत थोडीशी गंभीर असू शकते. पण इज ओके. सूरज नामदेवचा पहिला चेंडू निर्धाव, धावसंख्या काय मध्ये 7 धावा धावफलकावर, 79 धावसंख्याचं लक्ष. हा चेंडू बघा, हा ताकद बघा, हा टायमिंग बघाला, व्हॉट अ शॉट. ओहो क्या बात है, ऑन द फ्लेक्स षटकार. मागचा चेंडूवर आपण बघितलं की त्या ठिकाणी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न नामदेवने केला, पण पुढच्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय ते सूरजने, षटकार मारलाय. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, वेग प्रचंड होता या चेंडूवर, भन्नाट वेग, आणि थेट विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती धावफलकावर 13 धावा. पवन मोर्जेजी आपण बघतो या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विनंती आहे की पवनजींना की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. म्हणजे मॅस्को म्हणून त्यांची ओळख आहे. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, पिकअप शॉट, आउटस्टँडिंग शॉट, डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषे बाहेर, उत्तुंग षटकार. मुरजिम गावचे पवनजी मोर्जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विनंती आहे की पवनजींना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. रायन कॅफेचे ओनर सुद्धा आहेत पवनजी मोर्जे. ओ पुन्हा चेंडू मध्ये मिस टाइम फटका आणि झेल ड्रॉप. दोन्ही हाताने संधी गमावली आहे आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. फटका जणू काही चटका लागला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. अशी संधी दडवून चालत नाही अजिबात. ती तुम्हाला तिथे ग्रॅप करावी लागते, कॅच करावी लागते, तो झेल पकडावा लागतो. तिथे मात्र झेल सुटलाय लेफ्ट हँडर सूरजचा. सूरजने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली, 2 षटकार मारले, 1 चौकार मारलाय. आपल्या बॅटिंगमध्ये धावसंख्या आहे तिथे जी 17, संघाची धावसंख्या 23. नामदेव पुन्हा मोरजिम गावेंकडून पुढचा चेंडू. ओहो व्हॉट अ शॉट, पॅरलल स्ट्रोक, डोळ्यांचं पारणं फेडणारा बेछूट गोळीबार, षटकार.
असं नाही की तो झेल थोडासा हार्ड होता, कठीण होता, पण तो झेल कॅच करणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि सूरजने हे दाखवून दिलंय. षटकार मारला म्हणजेच काय तर आपण बघितलं की झेल सुटला आणि त्या जखमेवर मीठ चोळणारा हा फटका होता. पॅरलल स्ट्रोक, जास्त उंची नव्हती. आपण बघितलं तर आमचा कॉमेंट्री बॉक्स ज्या उंचीवर त्याच्या सुद्धा खालून हा चेंडू निघून गेला सर सीमारेषेच्या बाहेर. प्रचंड ताकद होती, टायमिंग खूप चांगलं होतं या चेंडूवर आणि काय कॉन्फिडन्स होता बिहाइंड द स्ट्रोक. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स बाय सूरज गावडे. अवघे 7 चेंडू 23 धावांवर तो नाबाद खेळतोय आणि पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप. मागचं षटक खूपच मागणं ठरलंय. संगणकाच्या विरोधात आक्रमण केलं गेलंय. 22 धावा कुठल्या संगणकाच्या विरोधात, कॅप्टनच्या विरोधात आणि या 22 धावेमुळे धावसंख्या तब्बल 29 धावा 2 षटकांच्या अखेरीस. हाच रन रेट मेंटेन करायचा होता बॅटिंग करत असताना शेट्टी ग्रुप कोरगाव संघाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रोड एंडकडून गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा रोहन सेकंड स्पेलमध्ये. रोहन साळगावकर. पहिल्या षटकात फक्त 7च धावा, विकेटलेस गेला होता. बघायचं विकेटच्या शोधामध्ये तो पुन्हा एकदा आलाय बॉलिंग मार्कवर. पॉवर प्ले संपलाय. शेतशेण पूर्णपणे फैलावण्यात आलाय, पसरवण्यात आलाय. चेंडू बघा, काय फटका, व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, ताकद प्रचंड, ताकदीचा वापर, सीमारेषे बाहेर, हवाई सफर, षटकार. बघायला मिळते मैदानावर. ओ हो, क्या बात आहे. उडन खटोला, फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन, षटकार. इज अ ग्रेट बॉलर. रोहन साळगावकरच्या विरोधात आक्रमण. 2 चेंडू 2 मारलेत, लांब लचक. धावसंख्या 41. सोडून दिलाय चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांकडे कटाक्ष टाकलाय नितेश कांबळीने. पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. डॉट बॉल. बादल चौधरीच्या भाषेत आपण जे शब्द आपण ऐकतो, पाठभर, पाठीवर वळ, असे 2 षटकार मारलेत. सोडून दिलाय, लेफ्ट केलाय चेंडू आणि पुन्हा चेंडू निर्धाव असं पंचांचं म्हणणं आहे. डॉट बॉल, बॅक टू बॅक. 2 चेंडू षटकार, 2 चेंडूत प्रत्युत्तर रोहन साळगावकरचं. रोहन पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरपूर ऊन पावसाळे, भरपूर सारे असे सामने त्याने मात्र आपल्या संघाला जिंकून दिलेत आणि त्या जिद्दीने तो पुन्हा एकदा उभा राहिलाय रोहन साळगावकर. पण नितेशकडे लक्ष असणार. बघायचं काय उत्तर आहे. दोघांमध्ये चर्चा झाली होती, त्या चर्चेचं उत्तर बघायचं काय मिळणार. वॉटरमॅन, ज्या ठिकाणी खेळाडू सेट केला रोहनने, त्या ठिकाणी मेरिटवर चेंडू टाकलाय. गुड बॉलिंग. शॉर्ट कव्हरला बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू बॅक टू बॅक डॉट. धावसंख्या सामली आहे, तिरावली आहे 41 वर. हा चेंडू सोडून दिलाय. हा चेंडू वाईड आहे, भरपूर बाहेर, दिशाहीन चेंडू. 42 धावा धावफलकावर. 79 धावसंख्येचा पाठलाग आणि तिसऱ्या षटकातच आपण बघतो की त्या ठिकाणी नितेश कांबळीने इरादे स्पष्ट केले होते 2 षटकार मारत असताना. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी केला. धावसंख्येत भर झाली. भर झाल्याचा धावसंख्या 42, 42. तिसरा षटक. नितेश कांबळी पुन्हा बॅटला ग्रीप करून पुन्हा सज्ज होते स्ट्राईक एंडला. थोडासा शफल झाला, मागे गेला, क्रीजच्या आतमधून डीप मधून खेळायचा प्रयत्न होता. सोडून दिला चेंडू. तिसरा चेंडू या षटकाला निर्धाव जातोय आणि जवळजवळ आपण 4था चेंडू असं म्हणूया. 4था चेंडू निर्धाव जातोय. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 42 धावा. करंट रन रेट 14चा. आपण बघतो त्या ठिकाणी 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत आले त्या 42, अजूनही करायच्या त्या 37 धावा सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. 18 बॉल 37 टू विन. रिक्वायर्ड रन रेट 12.33.
तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही करायचे 37 धावा सामना जिंकण्यासाठी. कष्ट, मेहनत, परिश्रम याचं अप्रतिम आणि उत्तम उदाहरण म्हणजेच केंद्रीय बॉईज चॅम्पियनशिप. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 4 पुणाजी कलंगुटकर. मोर्जिम विलेज एंड कडून गोलंदाजी करेल. स्पीर की आक्रमण आणि बघायचं या ट्रॅपमध्ये ही जोडी तो फोडू शकेल का. एक खेळाडू त्याने मिड ऑफला सेट केलाय, एक खेळाडू कव्हरला सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू थोडासा लांबून मारलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, चेंडू कव्हर, चांगली फिल्डिंग, चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पायाने चेंडू ढकलतो आतमध्ये. क्रिकेटच्या बरोबर फुटबॉलला सुद्धा तेवढंच महत्व आहे गोव्यामध्ये. सगळ्यांचा आवडीचा खेळ आहे आणि ते फुटबॉल सुद्धा बघायला मिळाला ग्राउंडवर. चांगला स्टॉप केला चेंडू. 2 धावा इथे थांबू शकला नाहीये. 2 धावांची मदत. धावसंख्या 44 विदाउट एनी विकेट. सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे शेट्टी ग्रुप कोरगाव संघासाठी. एकही विकेट न गमावता 44. चेंज ऑफ पेस आहे, अप्रतिम पॅडल स्वीप. काय फटका, नजराणा बघा काय दिलाय प्रेक्षकांसाठी. व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर पॅडल स्वीप, खणखणीत चौकार. गोवा संघाचे संघनायक आणि सिंधुदुर्ग संघाचे संघनायक पूर्ण संघाला घेऊन आपण रिपोर्ट करायचा व्यासपीठाजवळ. विनंती आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकांना. बॅकफुटला गेला, अपिश फटका, अपिश अँड पनिश. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू संदीप. तब्बल 50 धावेंची सुद्धा पार्टनरशिप आपण बघतोय. धावसंख्या 54, 54, 50 अप. दिवसा टाइम पण क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा केलाय. शॉर्ट कव्हरला डॉट बॉल. व्हॉट अ बॅटिंग. निडर. चेंज ऑफ पेस होता. पॅडल्सी पुन्हा एकदा दाखवलंय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन देतोय. चेंडू कव्हर करेपर्यंत एकच जाऊया चेंडूवर. गुड थ्रो. चांगली फेकी. एकच दार समाधान. धावसंख्या 55, 55. चेंडू शिल्लक आहे मैदानावर आता 13 आणि करायचे ते 24 धावा. सामना एकदम इझी केलाय. 13 चेंडू 24. व्हीवर्सची संख्या आपण जर बघितली. ओ इथे ड्रॉप. बिग मिस्टेक. पुनाजी कलंगुटकर आता मात्र निश्चितच लाखोली वाहेल या खेळाडूसाठी. निश्चित याच्यात त्रिमात्र शंका नाही. विकेट किपर इथे मोमेंटम बनवला होता. कॉड बिहाइंड निश्चित त्या ठिकाणी संधी होती. आतापर्यंत जर बघितलं तर 1 लाखाच्या वरती प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय ऑनलाईन यूट्यूबवर या स्पर्धेला. आणि सध्या आपण बघतोय की जवळजवळ 1000च्या पेक्षा वरती प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काय सामना रंगलाय, काय मॅच रंगली आहे. किस्मत दी बहादुरो काही साधी त्याचं मी म्हणेन. झेलची संधी होती, विकेटच्या मागे झेल सुटलाय विकेट किपरने. आणि बघायचं आहे त्याचा भुर्दंड कशा प्रकारे भरावा लागेल. धावसंख्या 55 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 12 रन पर ओव्हर.
व्हॉट अ बॅटिंग, अनस्टॉपेबल, अनबिटेबल, निडर फलंदाजी, बेधुंद फलंदाजी. आव्हान कुठलंही समोर येऊ दे, त्याच्यासमोर दोन हात करण्याची ताकद आमच्याकडे आहे, हे दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं मैदानावर. व्हॉट अ बॅटिंग. आपण वैयक्तिक कामगिरी जर आपण बघितली मैदानावर दोन्ही फलंदाजांची, तर सूरज गावडे 12 चेंडूत 36 धावा, तर नितेश कांबळी 12 चेंडूत 17 धावा. दोन्ही फलंदाज एकमेकांना खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करून बॅटिंग करतायत. उपांत्य फेरीतनं थेट अंतिम फेरीमध्ये जाण्याचं स्वप्न दोघांचंही आहे, पण बघायचं पूर्ण कोणाचं होणार. गोलंदाजी मार्कवर स्पीड स्टार ओमकार रोड एंड कडून, लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक सूरज. ओहो, फटका बनवलाय, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू त्यातून त्याला खेचलाय, लपेटलाय हा शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. डॉन, लेफ्ट हँडर डॉन. सध्या आपण बघतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर गरमी आहे वातावरणात. पुढचा चेंडू दिवस घ्यायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाहीये, डॉट बॉल. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, सध्या गरमी भरपूर आहे. आपण बघतो की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्मा भरपूर आहे वातावरणामध्ये. सकाळी जो एक सूर्य तळपतो ना, तो लाही लाही करून टाकतो, आणि आता एक सूरज जो मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघाची लाही लाही करतोय. सूरज गावडे, धावसंख्या 61. ओमकार पुन्हा सज्ज, रोड एंड कडून वेगवान गोलंदाज, लेफ्ट हँडर समोर. ओहो, व्हॉट अ शॉट, इम्प्रुव्हायझेशन. स्वतःच फटके बनवतोय, स्वतःच डिलिव्हरी करतोय, स्वतःच डिपॉझिट करतोय. ऑल इन वन सूरज गावडे, चौकार. त्या ठिकाणी तो सामना जिंकत असताना तुवी क्रिकेटर्स सावर वेरे या संघाने सामना जिंकला. पण या मॅच मध्ये बघा काय चुरस निर्माण झाली आहे, अप्रतिम खेळ बघायला मिळतोय. धावसंख्या 65. चेंडू उंच गेला, मिस टाइम फटका, हवेमध्ये चेंडू, झेलची संधी, विकेट किपर डाऊन द कॅच, आणि झेल ड्रॉप. फलंदाज ते बाद होते, नॉस्टा गेंडला, इथे मात्र कॉर्डिनेशन नाही होत आहे आणि तंबूत परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. नीटर फलंदाजी आपण बघते मैदानावर, ती म्हणजे फलंदाजाची आणि फर्स्ट विकेट डाऊन. घेतलाय आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना किंदीर बॉयजचा आयकॉन खेळाडू सूरज गावडेने सलग 3 अर्धशतक झळकावले होते. तो फलंदाज बाद होते, पण काय बॅटिंग केली आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारी. आणि म्हणून आपण बघतो त्याचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये होत आहे, त्याच्या डगआउटमध्ये स्टँडिंग ओवेशन. उभे राहून टाळ्या वाजवत आहेत सूरजसाठी. म्हणजे काय, तर त्याने आता मात्र पायार असून दिला, आता कळस बघायचं कोण चढवणार. नितेशने ज्याप्रमाणे आपण बघितलं की त्या ठिकाणी स्ट्राईकवर तो थांबला, विकेट सॅक्रिफाईस करायला लावली, अजिबात तो धावला नाही दुसरी धाव घेण्यासाठी, आणि तंबूत परतावं लागलं ते सूरज गावडेला. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 66. चेंडू शिल्लक ते 8 करायच्या त्या 13 धावा. बॅटिंगसाठी आलेला नवीन फलंदाज आपण बघतोय अनुष केरकर. अजून एक मॅच विनर ग्राउंडच्या आतमध्ये. पुलचा फटका, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये, एलिव्हेशन मिळत नाही या फटक्याला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करेपर्यंत कंप्लीट करेल फक्त एकच धाव नितेश कांबळी. आणि धावसंख्येत धावसंख्या 67 धावा धाव फरक, 67, लॉस ऑफ 1. एका मोठ्या संघासमोर कसं उभं राहायचं, कुठलाही दबाव न घेता कसा दबाव तो शिफ्ट करायचा, कशा प्रकारे समोरच्या संघावर कुरघोडी करायच्या, याचं अप्रतिम उदाहरण बघायला मिळतंय शेट्टी ग्रुप कोरगाव संघाकडून.
अजिबात कुठल्या प्रकारचा प्रेशर घेतला नाहीये. उलट आपण बघितलं तो प्रेशर जो होता ना तो ऑटोमॅटिकली शिफ्ट केलाय बॅटिंगच्या माध्यमातून. सैरा वैरा पळवलंय. फिल्डिंग चेंज होते सातत्याने. इष्टीच्या मागून पुन्हाजी करतोय. बघायचं काय उत्तर असणार आहे पुढच्या काही चेंडूंवर. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँडची जागा लेफ्ट हँडर घेतोय स्ट्रायकिंग एंडला अनुष केरकर. 7 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 12 धावेंची. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. असं वाटलं होतं की सुरतचं अर्धशतक बघायला मिळेल की काय, पण त्याआधीच तो बाद झाला. स्वाईप करायचा प्रयत्न टायमिंग करू शकत नाही. पंचांकडे लाऊडली अपील होत आहे लेग बिफोर विकेटसाठी. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये, काहीच परिणाम नाहीये. या अपीलमुळे इम्प्रेस करू शकला नाहीये पंचांना आणि तोपर्यंत पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एकूण षटकं संपते ती मैदानावर 5, धावसंख्या 68. आता चेंडू शिल्लक ते 6 आणि करायच्या त्या 11 धावा. पुढचा सामना बघायला विसरू नका. एक्झिबिशन मॅच, मैत्रीपूर्ण लढत, सिंधुदुर्ग वर्सेस गोवा. आणि जो सामना जसा सुरू होईल आणि त्या प्रत्येक झेलला म्हणजे तो चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी जाईल आणि तो झेल जर तुम्ही एका हाताने जर पकडला तर तब्बल तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइस केंद्रीय बॉईज मोर्जिम कडून दिलं जाईल. थँक्यू. ऍटलीस्ट कॅप्टन तरी येऊ द्या टॉससाठी लवकरात लवकर. चांगली बॅटिंग मैदानावर. घने जंगल में रास्ते भी निकल आएंगे, सिर्फ आगे बढ़ने की हिम्मत चाहिए. ती हिम्मत दाखवली मैदानावर या फलंदाजांनी, या संघाने. शेट्टी ग्रुप कोरगाव. निर्णय षटका सामना आलाय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचं षटक घेऊन सिद्ध. कालच्या दिवसात आपण बघितलं की सिद्धने रोड एंड कडून गोलंदाजी केली होती. आता मात्र तो येतो मुर्जिम विलेज एंड कडून आणि समोर येतो अनुष केरकर. 6 चेंडू 11 धावा डिफेंड करायचे आहेत. हा चेंडू नाही, या सामन्याचं तो भवितव्य घेऊन आपल्या हातामध्ये आलाय. आतापर्यंत काय किल्ला लढवलाय शेट्टी ग्रुप कोरगाव संघाने. सिद्धचा पहिला चेंडू राऊंड विकेट. लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय. पहिला चेंडूवर दबाव, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि सिद्धेश हरमरकरने जो सिग्नल केला धीरजला, या सिग्नलला चॅलेंज केलं विकेट किपर पुनाजीने. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. संदीप तयारच असं अशी काही गाणी किंवा अशी काही मोमेंट कॅच करण्यासाठी, बट इट्स द वाईट बॉल. वाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आहे. समय सूचकता, अचूकता ही संदीपकडे बघायला मिळते. कारण निश्चितच अशा प्रकारचं एक मोमेंटम जेव्हा बनतो तेव्हा निश्चितच हृदयाचे ठोके वाजायला सुरुवात होते. हा जर वाईड आला तर निश्चितच थोडासा मोमेंटम शिफ्ट होईल पुन्हा कोरगाव संघाच्या बाजूने. जसा चेंडू डिलिव्हर झाला, विकेट किपरने तो कव्हर केला आणि तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला हा निर्णय. पंचांचा निर्णय होता तो जस्ट वाईड बॉल आणि त्याला चॅलेंज केले पुनाजीने. इट्स अ वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. इट्स अ फेअर. सॉरी काय बोलले, फेअर बोलले, माफी. पंचांचा सिग्नल आलाय ते फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू रिटेन. पंचांनी निर्णय दिलाय त्यामुळे आर्ग्युमेंट नको आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तो मॅच कंटिन्यू करूया आपण. चला, तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलेला. तिसऱ्या पंचांनी चेक केलेला आहे. चला, फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू घेतला होता, तो सक्सेसफुल झालेला आहे. सामना कंटिन्यू करूया. पंच सामना कंटिन्यू करायचा आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला इथे. हा डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू.
तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलेला आहे, तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय आलेला आहे ग्राउंडवर पंचांकडून. चला मॅच कंटिन्यू करूया. पहिलाच बॉल डॉट, त्यामुळे आपण बघतो आता एक चेंडू कमी झाले, 5 चेंडू शिल्लक आहे, 11 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 11 धावा. अनुष केरकरवर जबाबदारी खूप मोठी आहे. फाइव बॉल टू गो, 11 टू विन. रिदम चुकलाय सीदचा, पुन्हा मागे जावं लागेल सीदला. बघायचं सामना आता कुठल्या बाजूने झुकणार. पहिलाच बॉल डॉट, पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, रिप्लाय अनुषचा, पण चेंडू हवेमध्ये आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद. अनुष केरकर बॅक टू डगआउट. अनुष केरकर बॅक टू डगआउट. थोडासा मोमेंटम तिथे मात्र बघितला शिफ्ट झाला. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन गेला तिथे मात्र थोडासा आपण बघितलं की सामना तिथे पॉज झाला होता, त्याचा फायदा गोलंदाजांनी उचलला आणि त्या मोमेंटला अनुष केरकरची विकेट तिथे काढली आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला, फिनिश होऊ शकला नाही. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं सीदने आणि विकेट. 2 चेंडू आता निर्धाव, 1 डॉट, 1 विकेट. आता 4 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची आवश्यकता आहे. नितेश कांबळी स्ट्राईकिंगला कधी येणार हा तर प्रश्न उभा राहिलाय. नितेश आतापर्यंत निडरपणे फलंदाजी केली, मैदानावर समर्थपणे तोंड दिलेलं आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमकता त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. आता बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर त्याची साथ देण्यासाठी फलंदाज येतोय तो प्रसाद. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 4 बॉल अँड 11 टू विन. प्रसाद राईट हँडर आहे. आपण बघतोय फिल्डिंग पोझिशन, लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. दुसरा सामना उपांत्य फेरीचा चांगलाच रंगलाय मैदानावर. अशी सामने प्रेक्षकांना हवी असतात, असे बघायला सामने त्यांना आवडतात. चुरशीचे, अडीतडीचे, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने. आणि बघायचे प्रसाद नक्की काय एनर्जी ग्राउंडवर घेऊन आलाय. 4 चेंडू शिल्लक, 11ची गरज. सिद्धने मात्र 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. ऑन साईडला बघा त्या ठिकाणी क्षेत्राच्या काय डीप मध्ये काहीच करू शकत नाहीये. प्रसाद आल्याला एनर्जी घेऊन आलाय, सीमारेषेच्या बाहेर मारलाय, अप्रतिम फटका, चौकार. उंचवणारा असा फटका किंवा असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. काही प्रेक्षक जे बसले होते आता जागेवर स्तब्ध उभे राहिलेत. इव्हन कॉमेंट्री पासून जात आपण चित्र बघितलं की चौकार मारल्यानंतर आमचे 12 खेळाडू उभे राहिले होते. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि 7 धावांची आता आवश्यकता आहे. 3 चेंडू 7 धावा. हो वेगवान चेंडू, बॉल डॉट झालाय. इथे मात्र काय होते बघूया. इथे हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे जाईल का बघूया. त्या ठिकाणी नॉस्टॉक गेला आणि तिसऱ्या पंचांकडे डिसिजन जाईल निश्चितच जाईल. कारण ज्याप्रमाणे वेगाने स्ट्राईक नेण्याचा प्रयत्न केला, थोडीशी समय सूचकता विकेट किपर पुनाजीने दाखवली. थोडंसं मागे व्हायला डायरेक्ट हिट केलं यष्टीवर आणि बघायचं आता मात्र फलंदाज क्रीजच्या हातामध्ये पोहोचलाय की नाही आणि कुठला फलंदाज बाद होणार नक्की ते बघायला लागेल. क्रुशियल मोमेंट, क्रुशियल डिसिजन हे निश्चितरित्या त्याचे डोके वाजतायत दोघांचेही. नक्की कुठला फलंदाज बाद झालाय. अत्यंत अनुभवी पंच त्या ठिकाणी आहेत. टीव्ही अंपायर सुजित राणे असू दे किंवा योगेश दाभोळकर. देर इज नो कॉन्ट्रोवर्सी इन द टुर्नामेंट. याचं पूर्ण क्रेडिट पंचांना जात आहे, या पूर्ण टीमला जात आहे. अभिजित तळेकर, राजू दाभोळकर, सुजित राणे, रमेश अंजुर्लेकर, योगेश दाभोळकर आणि सिद्ध शर्मलकर.
सो स्ट्राईक एंडला सेफली नितेश पोचले असं पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळे नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद आऊट झालाय. जसं प्रेडिक्शन आहे अशोक नाईक यांचं की सुपर ओव्हर बघायला मिळेल की काय, बघूया त्या ठिकाणी काय चित्र उभारणार. स्ट्राईक तर कॉन्फिडेंटली स्वतःकडे घेतली आहे आणि बघायचं आहे काय उत्तर आहे ते म्हणजे नितेश कांबळीकडे. या अगोदर आपण या स्पर्धेमध्ये एक सामना सुपर ओव्हरमध्ये बघितला आहे आणि हा सुद्धा सामना त्या ठिकाणी जातोय की काय, त्या ठिकाणी वाचलं करतोय की काय, बघूया. 2 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 7 धावा. उंच गेलाय, मिस टाइम फटका, नितेशची विकेट धोक्यामध्ये आणि पकडला जेल. शेवटच्या मोमेंटला सामला कलाटणी, फलंदाज बाद, बिग विकेट. नितेश कांबळी बॅक टू डगआउट. माझ्यासोबत धीरज आणि गौरव आहे आणि त्यांनी मला अशी एक माहिती दिली किंवा असा एक इतिहास सांगितला की बॅटिंगसाठी आलेला फलंदाज ज्याच्यावर असे कित्येक सारे विक्रम आहेत. 2 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा, मग कधी मॅच टाय करायची असेल किंवा मॅच फिनिश करायची असेल ना, तर एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि 5 ते 6 वेळा हा विक्रम त्याने आपल्या नावावर केलाय. तो फलंदाज बॅटिंगसाठी दिग्गज गावडे. बघायचं आहे षटकार जर मारला तरच सुपर ओव्हर बघायला मिळेल प्रेक्षकांना आणि दिग्गज त्यासाठी जाणला जातो, एक तर मॅच टाय करण्यामध्ये किंवा मॅच फिनिश करण्यामध्ये. दिग्गज ऑन स्ट्राईक. काय दडलंय या चेंडूवर. 1 बॉल आणि 7 धावींची आवश्यकता. ओ, चेंडू लांब जात नाहीये. चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत मॅच समाप्त झाली आहे. मॅच इथे जिंकली आहे. भूमी स्ट्रायकर्स अस्नोरा विजय होतोय. पण तेवढीच फाईट, तेवढीच झुंज आपण जर बघितली या ठिकाणी तर सिद्धेश हरमलकर तिसऱ्या पंचांना रेफर करतायत ओव्हर स्टेपिंगसाठी. बॅटिंग टीमने हा निर्णय घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय आणि बघायचं त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगसाठी हा निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे. नक्की काय घडणार मैदानावर, या चेंडूवर काय डिसिजन येणार. खूप चांगल्या झाल्या याच्यात निर्माता शंका नाही. शेट्टी ग्रुप कोरगावने नेट टू नेट फाईट दिली शेवटच्या टप्प्यापर्यंत. जोपर्यंत 2 सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये होते, सामना त्यांच्या खिशामध्ये होता, निर्माता शंका नाही. पण जसा सूरज आऊट झाला, सूरज बाद झाल्यानंतर विकेट पडत गेले, दबाव वाढत गेला आणि सामना हातातनं निसटला तो शेट्टी ग्रुप कोरगाव संघाच्या. भूमी स्ट्रायकर्सने स्ट्राईक करत असताना शेवट षटकामध्ये खास करून सिचच्या गोलंदाजीवर ती मॅच ती कलाटणी भेटली आहे आणि तो थेट संघ पोचलाय तो केंदीर बॉईज चॅम्पियनशिपच्या